tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। राहुल गोलंदाज आहेत। हा यावेळेस संपर्क साधला गेलाय। परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आकाश मार्गे जातोय प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी। मैदानापार धावा मिळतील 6 षटकार। आयोजक आसिफभाई पटेल यांचं शुभागमन झालेलं आहे। पटेल साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत। आणि गोलंदाजावर आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मित्रांनो। मधल्या काळात थोडासा गेअर बदललेला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर अक्षय झराड नावाचं हे वारा मैदानाच्या आतमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे। 30 धावा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि या वाऱ्याला रोखणं गरजेचं आहे। बघा जाधव सरांचं देखील अगदी मनपूर्वक स्वागत। यावेळेस संधी निर्माण झालेली आहे बघा। श्री वॉरियरच्या सर्व खेळाडूंच्या लक्षात बघूया काय होईल। अगदी यावेळेस एक भनाट फटका सादर केला जातोय। अक्षय झराड स्पेशल भिंगरी फटका, चेंडू टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने मैदानाच्या पार जातोय षटकार। 38 धावा आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकांची समाप्ती। मैदानाच्या आतमध्ये जाईल ड्रिंक ब्रेक आणि ड्रिंक ब्रेक आपल्याला करायचे आहे। त्यानंतर तुमच्या संघाला बोनस मिळणार। उडवला चेंडू पुन्हा एकदा जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं सीमा रेषा पार षटकार। तर 4 चेंडूंमध्ये 14 धावा, जॅकपॉट षटकाचा विषय। या ठिकाणी 73 धावा आहेत। राजू भाऊंचं देखील स्वागत आहे। हा वेगळा प्रयत्न केला, यावेळेस चौकार आलेला आहे बघा, म्हणजे हा बॅटीचा चौकार आहे। चला जॅकपॉट लागलेलं आहे। या षटकामध्ये 16 धावांच्या पलीकडे गेलेला आहे सीएसके संघ। चला जाऊया मैदानात, शेवटचं षटक आहे बघा। फ्रँकलिन आलेले आहेत, पहिल्या चेंडूवर फसवलेलं आहे परंतु झेल अवघड आहे आणि पुन्हा एकदा नेत्रदीपक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। अकोटप्प्याचा चेंडू, अक्षय झराड स्पेशल फटका आपण बघतोय या ठिकाणी। चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार। 94 धावा। आयोजक कमिटीचे सदस्य आदरणीय संदीपजी वीर आणि निलेशजी खंडाळे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय। संदीपजी वीर आणि निलेशजी खंडाळे आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या। याही वेळेस चेंडू आकाशात गेलाय आणि नेहमीप्रमाणे हा देखील सुटलेला आहे। 100 धावा धावफलकावर लागल्या गेल्या। 3 चेंडू शिल्लक आहे बघा। यावेळेस टॉप एज घेतला गेलाय आणि तो क्षेत्ररक्षक बघा चेंडूकडे फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळाला। षटकार येतोय या ठिकाणी। 107 धावा आपल्याला बघायला मिळतील। हॅलो, ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्यामध्ये प्रथमच आणि नेवासा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतकी मोठी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला ज्यांच्या माध्यमामुळे आलेली आहे। ज्ञान फाउंडेशन आयोजित केली आणि आपल्या सर्वच क्रीडा रसिकांसाठी एक चांगली पर्वणी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे।
त्याबद्दल गोल्डन ग्रुप नेवासा यांच्या वतीनं आयोजक कमिटीचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय।